लोकसभा निवडणुका संपल्या आणि आता महायुतीत निधी वाटपावरून कुरबुरी झाल्यात सुरू। त्याच कुरबुरी ज्या महाविकास आघाडीत असताना राष्ट्रवादीचे आमदार हे बाकीच्या पक्षांच्या बाबतीत करत होते किंवा बाकीचे पक्ष इतरांच्या बाबतीत करत होते। महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेने आता महायुतीसोबत जाऊनही तीच तक्रार केली आहे। अजित पवारांकडे बोट दाखवत निधी वाटपात दादागिरी सुरू असल्याची तक्रार शिंदेंच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे। लोकसभा निकालानंतरचा महायुतीचा हा प्रवास खडतर असेल असं दिसतंय। लोकसभेच्या निकालात अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यानं तिन्ही पक्षातले नेते अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यातच दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातही भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांना योग्य स्थान मिळालेलं नाहीये। निकालाचं विश्लेषण करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीत शिंदेंच्या आमदारांनी तक्रारींचा पाढाच वाचून दाखवल्याची माहिती आहे। अर्थमंत्री अजित पवारांकडून मिळणाऱ्या निधी वाटपात विलंब होत असल्याची तक्रार प्रमुखपणे करण्यात आली। अर्थमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिंदेंच्या आमदारांची नाराजी। अजित पवार निधी देण्यास विलंब करत असल्याची शिंदेंच्या आमदारांची तक्रार। अजित पवारांविरोधात शिंदेंच्या आमदारांनी वाचला तक्रारींचा पाढा। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या काही नेत्यांनी मदत केली नसल्याची ही तक्रार। अजित पवारांची चर्चा करून मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र बैठकीत मुख्य मुद्दा राहिला तो निधी वाटपाचा। निधी वाटपाच्या नाराजीच्या मुद्द्यावर संजय राऊतांनी टीका केली। 50-50 खोके घेणाऱ्या आमदारांना बेकायदेशीर निधी हवा असल्याची टीका त्यांनी केली। मला असं वाटत नाही त्यांना निधी मिळत नाही। 50-50 खोके जे टेबला खालून घेतले हा कुठला निधी आहे म्हणावं। 50-50 खोके एकदम ओके, हा टेबला खालचा निधी आहे ना। त्यांना कायदेशीर निधी नको आहे, त्यांना बेकायदेशीर निधी टेबला खालून हवा। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची नाराजी नाही तर मतदारसंघातील कामासाठी हा आग्रह असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। हा प्रश्न फक्त शिंदेंच्या शिवसेनेचा नाही तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचाही असू शकतो असं संजय शिरसाट सांगतायत। आमदारांना त्याच्या मतदारसंघामध्ये काम करताना वाव मिळाला पाहिजे, हे त्याच्या मागची भूमिका असते। सीएम साहेबांनी सुद्धा तातडीनं संबंधित विभागाला आणि ज्या खात्याचे मंत्री असतात सर्वांना तशा सूचना दिल्यात। हा प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही, तो भाजपचा भी असू शकतो, तो राष्ट्रवादीच्याही आमदाराचा असू शकतो। म्हणून हे तातडीने कामं करा अशा सूचना कालच सीएम साहेबांनी दिल्यात। म्हणून आता तो विषय आमच्या दृष्टिकोनातून संपलेला आहे। या सगळ्या नाराजीच्या चर्चेनंतर महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालेलं नाही। महायुतीत सर्वाधिक लाभ शिंदेंच्या शिवसेनेलाच झाल्याचं दिसतंय। अशात अजित पवारांवरून शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा नाराजीचा सूर येत्या काही काळात तीव्र होणार का? विधानसभेच्या जागा वाटपात समसमान जागांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह शिंदेंच्या शिवसेनेला मान्य होणार का? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरात महायुती सरकार आणि महायुतीचं भवितव्य अवलंबून असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।